बीडमधल्या मोर्चात धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारा हे एकच आहेत असं वक्तव्य केलं होतं। मुंडेंच्या या वक्तव्यानंतर बंजारा समाजातल्या अनेकांनी आक्षेप नोंदवला आणि त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण देत बंजारा आणि वंजारा हे वेगवेगळे समाज असल्याचं म्हटलंय। मात्र जरांगे पाटलांचं ज्यांनी टीका धनंजय मुंडे जरांगे पाटलांचं अनेक जणांनी धनंजय मुंडे यांना सुनावलेलं आहे। जे बोंबलत आहेत त्यांनीच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा घात केला। विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय। मात्र बीडमधील मोर्चात आमदार धनंजय मुंडेंनी बंजारा आणि बंजारा एकच आहे या विधानावरून वाद पेटलाय। बंजारा समाजानं आक्षेप घेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। याशिवाय मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनीही निशाणा साधला होता। आता धनंजय मुंडेंनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत टीका करणाऱ्यांवर विघ्न संतोष लोक असं म्हणत त्यांना सुनावलंय। जे बोंबलत आहेत त्यांनीच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा घात केलेला आहे। त्यांनीच तेच आता मोठमोठ्याले भाषणं ठोकीत आहेत। बंजारा समाजाने बारीक याच्यावर विचार करून बघावा की बंजारा समाजाच्या आरक्षणाची वेगळी कॅटेगरी करून बंजारा समाजाचं आरक्षण हडपिलं कुणी, बंजारा समाजाच्या नोकऱ्या शिक्षण हिसकावून कुणी घेतले, हे बंजारा समाजाने बारकाईने विचार करणं गरजेचं आहे। बंजारा समाज गरीब एकवटलाय तर त्याचा गैरफायदा ह्या विरोधी मंडळींना घेऊ नये, म्हणून बंजारा समाजाने त्यांच्या आंदोलनात कुणाला घुसू देऊ नये। बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे, बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत। पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे। त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा, असे जी काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या पद्धतीने करतात। हैदराबाद गॅजेटियरनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावं यासाठी लढा सुरू आहे। यासाठी गेल्या आठवड्यात आमदार धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं। पण बीडमधील मोर्चात बंजारा आणि बंजारा एकच असं विधान केल्यानं धनंजय मुंडे यांच्यावर टीका सुरू झाली। तर आरक्षणाच्या दृष्टिकोनातून बंजारा आणि बंजारा दोनही समाज वेगवेगळे असल्याचं पोहरादेवी येथील महंत जितेंद्र राठोड यांनी म्हटलंय। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे, कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहेत तिकडं। बंजारो वेगळं का मध्ये कर्नाटक मध्ये, राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल। आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर बंजारा समाजाला वेगळं आरक्षण आहे व्हीजेचं आणि वंजारी समाजाला NT कचं आरक्षण आहे। म्हणून असं जर आपण या दृष्टिकोनातून आरक्षणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर हे दोन्ही वेगवेगळे समाज आहेत। बीड जिल्ह्यात बंजारा समाजाची संख्या लक्षणीय असल्यानं त्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळतोय। धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर हे थेट मोर्चामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे यावरून विरोधकांकडून निशाणा साधला जातोय। हेच धनंजय मुंडे मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या भूमिकेवर वेगळी भूमिका व्यक्त करतात आणि हेच धनंजय मुंडे हैदराबाद गॅझेटहून बंजारा समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेत सहभागी होतात आणि बंजारी एक आहे म्हणतात। याच्यातून दुटप्पीपणा मला असं वाटतं दिसतो। सत्तेतलेच नेते, सत्तेतलेच आमदार विविध समाजाच्या लोकांच्या आंदोलनामध्ये सहभाग घेतात, प्रतिनिधित्व करतात। मग सरकार आहे कोणाचं? सरकार तुमचं, तुम्ही त्यातलेच नेते, सरकारमध्ये तुम्ही मंत्रिपद घेता, सरकारचेच तुम्ही आमदार,
आणि विविध ठिकाणी वेगळ्या वेगळ्या समाजाचं तुम्ही प्रतिनिधित्व तिथं करता, म्हणजे कुठंतरी सरकारच समाजामध्ये वाद निर्माण करते. हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी आता बंजारा समाजानं पुढे केली आहे. सोलापूर, हिंगोली आणि अमरावती जिल्ह्यात भव्य मोर्चा काढण्यात आला. आमची एकच मागणी आहे, हैदराबाद गॅजेट जे लागू केलं आहे ते आम्हाला आमचं पारंपरिक जुनीच मागणी आहे आमची 30 ते 40 वर्षापासून. पण हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर जर हैदराबाद गॅजेट लागू केलं तर आपोआप आम्ही एसटी मध्ये आरक्षण आम्हाला मिळण्यास काही अडचण नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती करतो की आम्हाला लवकरच आमच्या हैदराबाद गॅजेटच्या धर्तीवर बंजाराचं एसटी मध्ये आरक्षणाचा जी आर लवकर तात्काळ करण्यात यावा. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यावर हे निजामाचं राज्य होतं. पूर्वी हा भाग हैदराबाद स्टेटमध्ये होता. त्यामुळं आता या लोकांची मागणी आहे की त्या गॅजेटचा आधार घेऊन आम्हालाही आरक्षण द्यावं, कारण त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाची जी नोंद आहे ती आदिवासी स्वरूपाचा हा समाज असल्याची नोंद आहे. त्यामुळं या गॅजेटचा आधार घेऊन आम्हाला आरक्षण भेटावं अशी समाजाची भावना आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आलाय. त्यामुळे हैदराबाद गॅजेटियरनुसार महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं तीव्र विरोध केलाय. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांनी नको ती विधानं करून तेढ निर्माण करू नये हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.